नमस्कार. तर आज आपण तांदूळ आणि मिक्स डाळींचे अगदी योग्य प्रमाण घेऊन मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे आप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. सोडा किंवा इनो न वापरता पीठ अगदी व्यवस्थित असं फर्मेंट करून मस्त हे आप्पे बनवून तयार होतात. सोबतच एक चटपटीत चटणी देखील पाहणार आहोत. चला तर वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण डाळ तांदूळ भिजवणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये इथे मी 2 वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता. घरातल्या कुठल्याही एका वाटीने हे सर्व साहित्य मोजून घ्या. त्यानंतर 1 वाटी इथे हरभरा डाळ, अर्धी वाटी सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्या म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट होईल. आता यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि साधारण 3 ते 4 वेळेस आपल्याला हे डाळ तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. जी काही धूळ वगैरे पावडर लागलेली असेल ती सर्व निघून जाईल. तर डाळ आणि तांदूळ स्वच्छ इथे धुवून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून साधारण 4 ते 5 तास आपल्याला हे डाळ तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. तर इथे मी साधारण 5 तास हे डाळ तांदूळ भिजत ठेवलेले होते. तर डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित असे भिजलेले आहे. अशा पद्धतीने हरभऱ्याची डाळ हातावर तोडून बघितली तर लगेच तिचा तुकडा होतोय. म्हणजे अगदी व्यवस्थित असे डाळ आणि तांदूळ आपले भिजलेले आहेत. तर डाळ तांदूळ आपल्याला एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडी थोडी डाळ तांदूळ आपण काढून घेऊ. एका वेळेस सर्व होणार नाही, त्यामुळे 3 ते 4 बॅचेसमध्ये हे डाळ तांदूळ वाटून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे थोडं थोडं पाणी करून मिक्सरमधून एकदम बारीक असं हे डाळ तांदूळ वाटून घेतलेलं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. चला तर आता हे एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ. तर इथे मी एक मोठ्या साईजचं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये ही वाटलेली डाळ आणि तांदूळ काढून घेऊ. तर पातेलं किंवा कुठलंही भांडं घेणार असाल तर ते मोठं घ्या, कारण आपण हे पीठ रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहोत. किंवा तुम्ही एखादा स्टीलचा डब्बा घेतला तरीही चालेल. तर हे पहा, इथे मी सर्व डाळ तांदूळ एकदम बारीक असे वाटून घेतलेले आहे. आता चमच्याच्या मदतीने आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटे अगदी एकाच डिरेक्शनमध्ये हे पीठ फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये छान हवा भरली जाईल, पीठ हलकं फुलकं होईल आणि मस्त ते जाळीदार फर्मेंट होईल. अशा पद्धतीने एकसारखं पीठ फेटून घेतलं की ते मस्त हलकं फुलकं होतं आणि अगदी व्यवस्थित असं ते पीठ फर्मेंट होतं. आता यावर झाकण ठेवू आणि रात्रभर हे असंच झाकून ठेवू. तर इथे आपण रात्रभर हे पीठ असंच फर्मेंट करण्यासाठी ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता पीठ मस्त असं फुललेलं आहे. छान त्याला जाळी पडलेली आहे. अगदी व्यवस्थित असं आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे. जेवढं पीठ छान फर्मेंट होईल तेवढेच आप्पेसुद्धा आपले मस्त जाळीदार इथे बनवून तयार होतील. चला तर आता यातलं मी थोडंसं पीठ काढून घेते आणि बाकीचं साईडला ठेवून देऊ. तर मला जेवढे आप्पे बनवायचे तेवढं पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवू. 1 ते 2 दिवस आरामशीर ते टिकतं. तर यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे. एक मध्यम साईजचा कांदा एकदम बारीक चिरून घालायचा आहे. थोडासा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे सर्व साहित्य पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये गाजर, शिमला मिरचीसुद्धा वापरू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या यामध्ये घालू शकता. तर हे पीठ आता आपण साईडला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊ. चटणी बनवण्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर सुकं खोबरं मी असे छोटे काप करून घेतलेले आहेत. त्याचे 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. थोडासा लिंबाचा रस घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडीशी यामध्ये साखर घालायची आहे. थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं मिक्सरमधून हे फिरवून घेऊ. तर इथे आपली मस्त चटपटीत अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी थोडंफार कमी जास्त इथे वापरू शकता. तर अशा पद्धतीची चटणी इथे तयार झालेली आहे. आता आपण चटणीला फोडणी देऊ. तर फोडणी देण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे 2 चमचे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर साधारण 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालणार आहोत. मस्त खमंग अशी फोडणी इथे बसलेली आहे. तर ही सर्व फोडणी आता आपण या चटणीवर घालून घेऊ. तर इथे आपली मस्त चटपटीत अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. तर ही चटणी आता आपण साईडला ठेवून देऊ आणि आप्पे बनवायला घेऊ. तर आप्पे बनवण्यासाठी इथे गॅसवर आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये प्रत्येक मोल्डमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये एक एक पळी बॅटर घालून घेते.
सुरुवातीला थोडंसं तेल घालून घ्यायचं म्हणजे जेणेकरून जे आप्पे आहे ते खाली भांड्याला चिटकत नाही। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी कमी गॅसवर साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी आप्पे शिजवून घेऊ। तर इथे साधारण 4 ते 5 मिनिटं मी हे आप्पे शिजवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता वरच्या साईडने आप्पे कोरडे झालेले आहेत। हलकंसं याला वरून तेल सोडून घ्यायचं आहे आणि सर्व आप्पे आता आपण पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील मस्त क्रिस्पी होईपर्यंत हे आप्पे चांगले भाजून घेऊ। सोडा किंवा इनो न वापरता सुद्धा मस्त टम्म अशी इथे आपले आप्पे फुगलेले आहेत। कलर देखील अगदी सुंदर आलेला आहे। चला तर मग दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हे आप्पे भाजून घेऊ। वरून थोडंसं तेल घालून घेणार आहोत। तर इथे मी दोन्ही साईडने मस्त असे आप्पे भाजून घेतलेले आहेत। आता हे तयार झालेले आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर इथे मी घेतलेल्या सर्व पिठाचे हे आप्पे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे। छान जाळीदार आप्पे हे बनवून तयार झालेले आहेत। कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा इनो न वापरता अगदी योग्य पद्धतीचं प्रमाण घेऊन छान पीठ फर्मेंट करून मस्त जाळीदार असे आप्पे इथे बनवून तयार झालेले आहे। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने घरी आप्पे नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।